आज सकाळीच पनीर तयार करून ठेवलं होतं. त्यातलं 1 कप पनीर घेतलं आणि हाताने छान मळून घेतलं. मग त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर मिक्स केली. पनीर आणि मिल्क पावडर एकजीव झाल्यावर त्यामध्ये अर्धा कप बारीक केलेली साखर घातली आणि ही छान मळून घेतली. मग आत्ता यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घातला आणि मिश्रण चांगलं मिक्स केलं. या मिश्रणाचे 2 भाग केले, एक लहान एक मोठा. लहान भागामध्ये थोडासा केशरी रंग आणि बदाम आणि पिस्ता किसून घातला. नंतर एका बटर पेपरला तूप लावलं आणि मोठा जो पनीरचा भाग ठेवला होता तो ठेवून त्याच्यावर आणखी एक बटर पेपर ठेवून त्याची एक पोळी लाटून घेतली. आत्ता या पोळीवर जो केशरी भाग होता तो ठेवला आणि पेपर ठेवून परत त्याच्यावर लाटणीने पोळी लाटून घेतली. या दोन्ही पोळ्या एकत्रच अलगदपणे पेपर गुंडाळून त्याचा रोल तयार करून घेतला. दोन्ही बाजूनी रोल अलगदपणे एकसारखा करून घेतला. मग त्याची दोन्ही बाजूची टोकं बंद केली आणि परत हा रोल बटर पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करायला ठेवून दिला. अर्ध्या तासानंतर हा रोल फ्रीजमधून काढला. बटर पेपरमधून बाहेर काढला, पाहिला रोल एकदम छान सेट झाला होता. नंतर कटरने कापून त्याचे पीसेस तयार केले. पनीर तयार असेल तर मिठाई करायला वेळ लागत नाही आणि पटकन सुंदर मिठाई तयार झाली. माझा विश्वासच बसेना की ही मिठाई मी घरीच तयार केली.